आजच्या पहिल्या रजनीचा हा शेवटचा सामना नीतू गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल होता जो की मनोज मोहिते यांच्या विरोधात टाकलेला होता. नीतू मोहिते यांनी जर हॅट्रिक घेतली तर श्वेत मोहिते यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज, तर जर षटक मेडन टाकलं तर प्रीत मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दुहेरी पर्वणी या ठिकाणी नीतू यांच्यासाठी चालून आली आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला यश मिळवावं लागेल. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेलं यश हा केवळ विजय असतो, परंतु असंख्य संकटावरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास असतो. आज जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर मात्र स्ट्रगल करावा लागेल. राज फायटर्स या टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर फ्रेंड्स वॉरियर्स या टीमला. फ्रेंड्स वॉरियर्स या टीमचा या स्पर्धेतला प्रवास पाहिला तर अर्थात सुरुवात मात्र विजयाने केली. पहिल्याच मॅच मध्ये रुपेश भिसे जे की मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरले. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेला मात्र मिसफील्ड होते, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मनोज मोहिते ऑन फायर. तर या बॉलवरती चौकार आल्यानंतर नीतूवरती थोडंसं दडपण देखील जाणवू शकेल, परंतु यावेळेला चांगला बॉल होता, ब्लॉकर पद्धतीचा बॉल, परंतु फलंदाज देखील बीट झाले, यष्टिरक्षक देखील बीट झाले. चेंडू मात्र सरळ डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव देखील डिक्लेअर स्वरूपामध्ये प्राप्त होईल. एकंदरीत टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 6 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. नीतू पुन्हा एकदा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, डेड बॉल म्हणून डिक्लेअर केलाय. पंच आपल्याला साई रसाळ सर पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग सभा पंचांच्या भूमिकेमध्ये राम जागडे सर पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय, मात्र सिंगल भेटेल आणि त्याचबरोबर षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बिनबाद 7. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 1चा खेळ जो संपलेला आहे, 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती किशोर यांना आपण पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना महेशजी मुंडेकर मिसफील्ड होतीये. चेंडू पुन्हा एकदा याही ओव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त कामगिरी आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. जेवढे चौकार आतापर्यंत आलेले नाहीयेत तेवढे चौकार या एकाच इनिंग मध्ये पाहायला मिळतील की काय, कारण 2 चौकार आता याच इनिंग मध्ये पाहायला मिळाले आणि षटक क्रमांक मात्र 2चा खेळ सुरू आहे. या 2 चौकारांच्या अगोदर एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर चौकार फक्त 3च पाहायला मिळाले होते, परंतु तदनंतर या मॅच मध्ये आतापर्यंत पहिल्याच इनिंगला 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. किशोर यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे, परंतु तदनंतर पुढचा बॉल जो की आखूट टप्प्याचा होता, बॅकफूट वरती गेले. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडूला डिक्लेअर झोनकडे खेळून काढलं. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव भेटेल आणि टीमची धावसंख्या मात्र 12 या आकड्यापर्यंत पोहोचवले. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत रुपेश भिसे यांची 2 बॉलला ते सामोरे गेलेत, 5 धावांवरती खेळतायत. तर दुसरीकडे नॉन स्ट्राईक मार्कवरती मनोज मोहिते आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 बॉलमध्ये 7 धावांवरती खेळत असताना तर शैलू मात्र आपल्या सहकारी खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतायत. फार महत्वाचं असतं तुमच्याकडे आत्मविश्वास असायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं ते देखील प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावरती. यावेळेला मनोज मोहिते यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका येईल का, परंतु इथे रुपेश भिसे यांचा मात्र घनागती प्रहार देखील पाहायला मिळाला. 2 धावा आल्या आणि रुपेश भिसे मात्र पोहोचतायत 7 या आकड्यावरती. तर मनोज देखील 7 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्स कडनं. 7-7 धावांवरती दोन्ही फलंदाज खेळत आहेत. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल, खरपूस समाचार घेतलाय. किशोर यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात किशोर यांनी,
तर एकंदरीत टीमची धावसंख्या मात्र 15 पर्यंत पोहोचवली आहे. अशाच पद्धतीची जर फलंदाजी पाहायला मिळाली तर मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु तेवढं चांगलं प्रत्युत्तर रुपेश भिशे यांचं आपल्याला पाहायला मिळाले. बॅकफुटवरती गेले, चेंडूला मात्र केवळ दिशा दिली ऑफ साईडला. त्या ठिकाणी एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये प्राप्त देखील करून घेतली. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. किशोर यांनी प्रचंड मागणे ठरले. आतापर्यंत 16 धावा ऑन स्कोरबोर्डवरती. फ्रेंड्स वॉरियर्स या टीमच्या टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रात्रीच्या जवळजवळ 1:45 वाजत आलेल्या असताना देखील प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद या स्पर्धेच्या दरम्यान. एक धाव षटक देखील संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 17. हो, षटक क्रमांक 3चा खेळ आरंभ होतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरे षटक घेऊन मिस्टर नितू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती खरपूस समाचार घेतला. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल होतोय. याही षटकातला पुढचा बॉल, परंतु बॅक टू बॅक पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती मात्र सिंगल भेटेल आणि टीमची धावसंख्या मात्र 1 पुढे सरकल्यानंतर धावा झालेत 20 या आकड्यावरती. आतापर्यंत 2.2 षटकांचा खेळ इथे संपलाय. नितूवरती जबरदस्त आक्रमण केलं जात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये नितूच्या गोलंदाजीवरती एक चौकार देखील मनोज यांनी ठोकलेला होता. त्यानंतर रुपेश यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये किशोर यांचा खरपूस समाचार घेतला, चांगल्या बॉलचा सन्मान दिला. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होईल, मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा स्कोर बोर्डवरती जोडली जाईल. 21 धावा, 21 धावा धाव फलकावरती. यावेळेला लोअर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह केला, डिक्लेअर झोन कडे एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली बॅटिंग आतापर्यंत मनोज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 बॉलमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, तर रुपेशने देखील 6 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत या दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळाले. गिव्हन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप, 22 रन, लॉस ऑफ 0 विकेट, परंतु यावेळेला पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय. धाव घ्यायची होती, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले होते. जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित धावचीची संधी निर्माण होऊ शकली असती. रुपेश भिसे यांनी माघारी पाठवलं पुन्हा एकदा मनोज मोहिते यांना, त्याच्यामुळे कदाचित ते सुदैवी ठरले, अन्यथा मोठा झटका देखील इथे संभवू शकला असता. नीतू 12 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. या षटकातला शेवटचा बॉल असेल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरे षटक हाताळत असताना, परंतु यावेळेला मनोजच्या बॅटमधून पुन्हा एकदा खणखणीत प्रहार येतोय. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 24-24. बंटी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. टीमसाठी शेवटचं षटक घेऊन आलेले आहे. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं आव्हान असणार नाहीये, कारण समोर एक सेट बॅटर्स रुपेश भिसे आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. कॉन्फिडन्स नक्कीच वाढलाय मिस्टर रुपेश भिसे यांचा. एका मॅच मध्ये ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरले होते. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय, मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. 26 धावा, 26 रन. करंट रन रेट 7.80 चा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं, म्हणजे फ्रेंड्स वॉरियर्स या टीमकडनं. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना देखील
कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता कोणतेही दडपण न घेता प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडण्याचा प्रयत्न केला. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये नीतू यांचा कर्पूस समाचार घेतला, एक चौकार देखील ठोकला. तदनंतर किशोर गोलंदाजीसाठी आले, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, मात्र सिंगल धावा घेत राहिले आणि खराब बॉल त्याच्यावरती मात्र ते तुटून पडले. परंतु यावेळेला बंटीने विकेट घेतले, ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय. 27 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. प्रोजेक्टेड स्कोर 28 ते 29 पर्यंत जाऊ शकेल. सुयश आलेत आणि बघूया नेमकं काय घडलंय या बॉलवरती. सुयश यावेळेला मात्र माघारी परततील, मोठा झटका बसतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती विकेट घेत गोलंदाज बंटी आणि चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमला. सुयश बाद झाला. सुयश सुयश बाद झाला. आता नवीन कोण आलाय सांगा. अभि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतील. सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यानंतर बंटीचा कॉन्फिडन्स देखील वाढलाय. ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला शेवटच्या ओव्हरमध्ये. ह्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॅकफुट वरती गेले, ड्राईव्ह केलं, मात्र सिंगल धाव मिळाली आणि सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या देखील 2 ने पुढे सरकेल. माफ करा, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 29-29 म्हणजे टीमला विजयासाठी गरज असेल 24 बॉलमध्ये 30 धावांची. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला भेटू शकेल, कारण राज फायटर्स हा देखील बलाढ्य संघ आहे. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी 24 बॉलमध्ये 30 धावांची गरज असताना सामना जिंकण्यासाठी राज फायटर संघाचे आघाडीचे बॅटर्स मैदानामध्ये स्ट्राईक वरती खेळतील. मिस्टर शैलू, तर नॉन स्ट्राईक मार्क वरती किशोर आपल्याला पाहायला मिळतील. किशोर गोलंदाजी करत असताना थोडेसे मागरे ठरले, एक चौकार देखील त्यांच्या गोलंदाजीवरती वसूल केलेला होता बॅटर्सने. परंतु शैलूला मात्र आज फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी सादर करणं गरजेचं असेल. मनोज यांच्या विरोधामध्ये मनोज यांचा पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केला, चेंडू डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव भेटेल आणि त्यानंतर आता समीकरण असेल 23 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी राज फायटर्स या टीमसाठी. राज फायटर्स संघासाठी मात्र अस्तित्वाची लढाई असेल सामना, म्हणजे
कारण मागच्या मॅच मध्ये देखील ते अपयशी ठरले होते. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकणं ह्याच त्यांच्या समोर एक महत्वाचा पर्याय असेल. तर दुसरीकडे फ्रेंड्स वॉरियर्स संघाने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला विजयी सिलसिला सातत्यानं सुरू ठेवलेला देखील पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये रुपेश यशस्वी कामगिरी पार पाडली, त्यानंतर मनोज मोहिते दुसऱ्या मॅच मध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये देखील मनोज आणि रुपेश ही जोडगोळी पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी पार पडताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मनोज मोहिते यांच्या या षटकातल्या पुढच्या बॉलवरती शैलू यांच्या बॅटमधून मात्र पुनश्च एकदा एक सिंगल धाव येईल आणि त्यानंतर समीकरण 22 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी राज फायटर्स या टीमला. हो, डावकुरा असा मनोज, यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे. नो बॉल आहे का? मात्र सिंगल मिटेल, पंचांचा इशारा येतोय, एक सिंगल धाव भेटते आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या आता 3 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तेवढंच चांगलं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला शैलू आणि ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघितलं. धाव मात्र मिळालेली नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली सद्यस्थितीमध्ये मात्र 3 धावा, बिनबाद 3. ओहो, हा बॉल चांगला टाकलाय, उसळी घेणारा बॉल होता. फलंदाज शैलू मात्र बीट झाले, चेंडूने वेध घेतला. सरळ यष्टिरक्षकाचा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मनोज मोहिते जली को आग कहते, बुझी को राग कहते, बीच मैदान पर शानदार बल्लेबाजी और गेंदबाजी करे जिया दोस्तों उसे तो मनोज मोहिते बोलते. आज मनोजने इथे नाद करायचं नाही हेच सांगितलं इथे तमाम प्रेक्षकांच्या समोर. तर दरम्यान इथे 2 धावा मिळतील, षटक देखील संपलंय. एकंदरीत जर पाहिलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते राज फायटर्स या टीमची 5 धावा. 18 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत अजून देखील. ओव्हर झाले, ओव्हर झाले, ओव्हर आहे, ओव्हर आहे. सौजन्य गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. 18 बॉल मध्ये 25 धावा. इथे डिफेन्स करत असताना वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती मिस्टर सौजन्य आपल्याला पाहायला मिळतील. किशोर यावेळेला पहिलाच बॉल पहिल्या षटकातला सौजन्य यांच्या, परंतु सरळ मर्यादा रेषेच्या बाहेर खेळून काढला आणि सौजन्य यांना मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते, ती देखील किशोर यांची. एक एक डॉट बॉल किंवा एखादी विकेट राज फायटर्स या टीमला मात्र सातत्यानं बॅकफुट वरती घेऊन जाईल. सुरुवात मात्र राज फायटर्सने विजयाने केली, परंतु त्यानंतर मागचे दोन्ही सामने थोडेसे संघर्षमय स्थितीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात राज फायटरचे खेळाडू. याही बॉलवरती मात्र सिंगल भेटेल. साई रसाळ पंच यांचा इशारा येतोय. एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र स्कोअर बोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 26 धावा अजून देखील पाहिजे. 16 बॉल शिल्लक असताना या इनिंगच्या समाप्तीसाठी आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण सर्वजण पाहतोय. अतिशय दमदार, अतिशय उत्तम असं आयोजन. तर यावेळेला फलंदाज धावचित झालेत आणि दुसरा गडी बॅक टू द पॅव्हिलियन. नेतू आपल्याला नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील.
क्रमांक 4 वरती ते फलंदाजी करण्यासाठी आलेत, परंतु सौजन्य यांची गोलंदाजी आज प्रशंसनीय ठरले. नादखुळा परफॉर्मन्स गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर सौजन्य यांच्या माध्यमातून रिक्वायर रन रेट 10.29 आवश्यक असेल, परंतु त्याच वेळेला जो चेंडू खेळलेला होता तो सीमारेषेवरती अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राज फायटर्स कडनं मात्र सातत्यानं 2 खराब क्षेत्ररक्षणाचे नमुने पाहिले आणि जे सरळ 4 धावांमध्ये कन्वर्ट देखील झाले. त्याच्यामुळे एक मोठी विशाल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. नीतू थोड्याशा बॅकफूट वरती गेले, चेंडूला ड्राईव्ह केलं, ऑफ साईडला एक धाव मात्र तिथे नक्कीच भेटेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 या आकड्यावरती. 12 बॉल आणि गरज असेल आता 23 धावांची. मनोज मोहिते अपेक्षेप्रमाणे वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आलेत. डावकुऱ्याचे गोलंदाज, ओ हो सुरेख गोलंदाजी, फलंदाजाला बीट करणारा चेंडू होता. शैलू मात्र बघितच राहिले. शैलू गेल्या पर्वामध्ये दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती चॅम्पियन लीग ही जी मानाची स्पर्धा ऑर्गनाईज केलेली होती त्या स्पर्धेमध्ये 4 बॉलमध्ये 4 षटकार त्यांनी ठोकले होते आणि आपल्या टीमला फायनलमध्ये देखील विजय प्राप्त करून देण्यामध्ये मिस्टर शैलू यांचं देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु आज गवे प्रीमियर लीग मध्ये त्यांची बॅट मात्र काही बोलत नाहीये. अगर जुबान से बोलोगे तो चंद लोग सुन पाते, वो खेल के माध्यम से बोलो पूरा स्टेडियम आपको सुन पाता है. 11 गेंदे शेष है, 23 यानी कि 23 रनों की और आवश्यकता होगी अगर इस मुकाबले को जीतना है. तो नीतू इस समय मात्र 3 गेंदों पर 1 रन पर खेलते हुए, तो दूसरी तरफ शैलू जो कि ओपनर बल्लेबाज के तौर पर मैदान पर आए थे, 7 गेंदे अभी तक उन्होंने खेली है, मात्र 5 रन ही उनके बल्ले से आए. चिंता का विषय जरूर बनेगा कि यहाँ पर मनोज मोहिते के खिलाफ वो अगर अच्छा नहीं खेलते तो. फिलहाल यहाँ पर देखिए शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, थोड़े से बैकफुट पर गए शानदार तरीके के साथ, ऑफ साइड के बाहर जाते हुए गेंद को ड्राइव किया था, थोड़ा सा रूम ढूंढा था, मात्र मिलेगा. सिंगल सिंगल से काम नहीं चलेगा. 10 गेंदे 22 रनों की और आवश्यकता होगी मुकाबले को जीतने के लिए. लेकिन यहाँ पर देखिए मनोज की जो गेंद थोड़ी सी दिशाहीन, सिंगल रन का इजाफा होगा टोटल स्कोर के अंदर. रन संख्या आगे बढ़ती हुई 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है दोस्तों. फिलहाल यहाँ पर दोबारा शानदार गेंदबाजी, मनोज मोहिते ऑन फायर, एक तेरी तो एक मेरी, यही बताने का प्रयास यहाँ पर देखने को मिलता है मिस्टर मनोज मोहिते के द्वारा. तारीफ करनी चाहिए जिस तरह से उन्होंने वो कमबैक किया है, दैट्स अ सुपर. लेकिन यहाँ पर देखिए दोबारा पूरी तरह से जकड़ कर रखा था. मनोज मोहिते की यही खासियत रही है, गेंदबाजी वो लेफ्ट हैंड से करते लेकिन बल्लेबाजी वो राइट हैंड से करते. शायद यहाँ पर एक में वो खिलाड़ी होंगे दापोली ब्लॉक के अंदर. फिलहाल यहाँ पर रक्षात्मक तरीके के साथ ड्राइव किया था, सिंगल तो जरूर मिलेगा क्या यहाँ पर. यस, और इसी के साथ 2 रन जरूर मिलेंगे और थ्रो का भी एक सिंगल जरूर मिलेगा. 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ेगी, वो डबल फिगर में रन संख्या आगे बढ़ती हुई. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो मनोज मोहिते दोबारा तैयार, लेकिन इस गेंद के ऊपर भी शानदार बल्लेबाजी का परिचय. लगातार 2 गेंदों पर 2-2 रनों के कारण रन संख्या इस समय आगे बढ़ती हुई 13 रन, यानी कि 6 गेंदे 17 रनों की आवश्यकता. 6 गेंदे 17 रन चाहिए, क्या बनेंगे. 17 पर अक्सर खतरा होता है लेकिन वो किस टीम के लिए मंडरेगा ये तो बाद में पता चलेगा. 6 गेंदे 17 चाहिए, क्या बन पाएंगे, क्या बन पाएंगे. राज फाइटर्स की टीम मात्र 3 ओवर का खेल खत्म होने के बाद वो 13 रन ही बना पाई है. 2 विकेट उन्होंने गंवाए हैं, लेकिन क्या आखरी 6 गेंदे वो 17 बना पाएगी. 6 बॉल 17 पाहिजे तिथे. आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत रुपेश बेशे, सर्व संघ मालक. सहा बॉल मध्ये 17 धावा बनवायचे आहेत, होऊ शकतात. त्याच्यासाठी मात्र धीरोदत्तपणे फलंदाजी करणं गरजेचं असेल.
ज्यावेळेला गवे प्रीमियर लीगचा लिलाव झाला त्यावेळेला जर तुम्ही गोलंदाज म्हणून एखाद्या टीम मध्ये सिलेक्ट झाला असाल तर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही जर अष्टपैलू खेळाडू असाल तर यस, परंतु इथे गोलंदाजी देणं गरजेचं आहे. चला बॉलर्स नेम सूरज आलाय. सूरज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. 6 बॉल मध्ये 17 धावा डिफेन्स करणं हे एक मोठं आव्हान नाहीये त्यांच्या समोर, परंतु इथे मला वाटतं पहिल्यांदाच गोलंदाजी करत असल्यामुळे थोडस आव्हान देखील निर्माण होऊ शकेल. पहिलाच बॉल नो डिक्लेअर केला इथे. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडेल. 6 बॉल 16 धावांची गरज. अजून सामना ऑन आहे का राज फायटर्स या टीम साठी? पंच मात्र आपल्या डिसिजन वरती ठाम राहिलेत. राज फायटर्स या संघाला अजून देखील सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. बनतील का हे बघणं फार रंजक असेल. बॉलर तयार होत आहेत. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होईल. एक धाव नक्कीच मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 15 बनवायचे आहेत. नीतू 4 बॉल मध्ये 3 धावांवरती खेळताय. शैलू मात्र 13 बॉल मध्ये 9 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र पुन्हा एकदा शैलू यांच्या बॅट मधून 2 धावांचा स्ट्रोक पाहायला मिळाला. या 2 धावांच्या माध्यमातून 4 बॉल मध्ये 13 धावा बनवणं गरजेचं असेल राज फायटर्स या टीमला. राज फायटर्स संघासाठी मात्र अस्तित्वाची लढाई, कारण आतापर्यंत 3 सामने हा संघ खेळला. सुरुवात विजयाने केली, परंतु तदनंतर मात्र बॅक टू बॅक दुसऱ्यांदा हा संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेतलं अस्तित्व आता धोक्यात येताना राज फायटरचं आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, सुरुवात नोंदणी केली, परंतु तदनंतर मात्र थोडासा कॉन्फिडन्स वाढवला अन्य सहकारी खेळाडूने. आणि आपण काय बघतोय जबरदस्त गोलंदाजी. आखोट टप्प्याचा बॉल यावेळेला शैलू यांच्यासाठी टाकला होता. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. एक बॉल 12 धावांची आवश्यकता. गवे प्रीमियर लीग 2024 पर्व 2 पहिल्या रजनीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. एक बॉल 12 धावांची गरज असताना सामना जिंकण्यासाठी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. धाव मात्र मिळणार नाहीये आणि सामना इथे जिंकला जातोय. फ्रेंड्स वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे धन्यवाद. डीजे डीजे डीजे. चला या ठिकाणी सर्व संघाचे